नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अनामिकाने जे काही सर्वांच्या समोर सोहमने अगदी म्हणजे तोच अगदी दोषी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि स्वतः मात्र अगदी फाशी घेण्याचं नाटक करते आणि सोहमला सगळ्यांच्या समोर दोषी ठरवते। तेव्हा आता रणजित हे सर्व पाहतो। रणजितला मात्र आता खूप राग येतो आणि आपल्या बहिणीला मात्र या घरामध्ये कोणताही मान नाही। सोहमसुद्धा तिच्याशी असं वागतो म्हणून आता रागाने तो अनामिकाचा हात धरतो आणि तिला तेथून कायमचं घेऊन जायला निघतो। सर्वजण आता रणजितला थांब रणजित असे म्हणत असतात, परंतु रणजित ऐकायला तयार नसतो। अद्वैत सुद्धा म्हणतो की अरे रणजित, हे बघ तू गैरसमज करून घेऊ नकोस, परंतु आता रणजित अद्वैत सुद्धा ऐकत नाही तर कला पुढे येते। कला म्हणते की हे बघा रणजित दादा, प्लीज माझं एकदा ऐका, इतक्या टोकाचं पाऊल तुम्ही उचलू नका। अनामिकाची आम्हाला सुद्धा खूप काळजी आहे। मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला शब्द देते की अनामिकाला मी काही होऊन देणार नाही। त्यावर आता अद्वैत सुद्धा रणजितला म्हणतो की हे बघ रणजित, तू घाईत इतकं टोकाचं पाऊल उचलू सुद्धा नकोस। अरे तू तर या फॅमिलीला लहानपणापासून ओळखतोय, अरे माझ्यावर विश्वास ठेव, मी सोहमला समजावतो। तेव्हा आता रणजित म्हणतो की समजवणार? अरे तू काय समजवणार आहेस? अरे अद्वैत, तू इतक्या सगळ्याचा समतोल राखणारा, सगळ्यांना सांभाळून घेणारा आणि सगळं काही अगदी सांभाळणारा, सगळ्यांना इतकं तू समजून घेतो, मग आज मात्र आपल्या डोळ्यासमोर जे काही घडले तर ते झालेच कसे? मुळात तू हे सर्व होऊनच कसे दिले? परिस्थिती इतक्या टोकाला जाईपर्यंत तू काय करतो सांग मला। तेव्हा आता रजनी पुढे येते। रजनी म्हणते की रणजित, हे बघ तसे काही नाही, एक सोमची आई म्हणून मी अनामिकेची सर्व काही जबाबदारी माझ्यावर घेते, परंतु प्लीज तुम्ही तिला असं घेऊन जाऊ नका, मी तुमच्या समोर हात जोडते। आणि हे बघा, सोमचं आणि तिचं नातं कितीही चांगलं नसेल, परंतु आमचं आणि तिचं सगळ्यांचं नातं खूप चांगलं आहे। रजनीच्या डोळ्यात आता हे सर्व बोलत असताना पाणी येते। सर्वजण आता तेथेच असतात। रजनी पुढे म्हणते की हे बघ रणजित, आम्ही सगळेजण तिची खूप काळजी घेऊ, तिला खूप जपू। तेव्हा आता रजनी ही पुढे येते, अनामिकाचा हात धरून म्हणते की हे बघ अनामिका, तू अशी आम्हाला सोडून जाऊ नकोस। रणजित आता रजनीला म्हणतो की हे बघा काकी, मी तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही मला समजून घ्या। जर आज मी येथे नसतो, सोहम आणि अनामिका यांच्यामध्ये खटका उडाला असता। सोहम आता जे काही वागला तर ते तिच्याशी जसा वागला असता आणि हे सर्व सहन न झाल्यामुळे माझ्या बहिणीने एखादं अगदी वाईट टोकाचं पाऊल जर अगदी निवडलं असतं, या सगळ्याला कोण जबाबदार होते याचा तुम्ही विचार केलास का? आणि जर असे काही झाले असते तर माझी बहीण आज आमच्या हातून गेली असती। सांगा, कोणाचं लक्ष आहे तिच्याकडे? कुणाचंच नाही। तेव्हा आता आबा हे रणजितला समजावतात की हे बघ रणजित, तुझ्या मनामध्ये नक्की काय चालू आहे सगळं काही मला ओळखते, परंतु खरंच मी सुद्धा तुझ्या भावना समजू शकतो। जे काही घडले ते खरंच खूप भयानक होते, परंतु आई अंबाबाईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता म्हणून काही अनर्थ घडला नाही तर। आणि आबा डायरेक्ट आता अनामिकाला विचारतात की अनामिका, तू काय इतकी टोकाची भूमिका घेतलीस? आणि हे बघ, तुला जर येथे पटत नव्हते, हे तुला मान्य नव्हतं, अगं तू हे बघ आमच्याशी बोलायला हवं होतं आणि बोलून मोठमोठ्या चर्चा करून इतक्या मोठमोठ्या लढाया सुद्धा सुटलेल्या आहेत। आणि हा तर फक्त संसार आहे, संसार म्हटल्यानंतर भांड्याला भांड हे लागणारच। आणि असो हे बघ, आणि रणजितला म्हणतात की रणजित, अरे तू तुझ्या बहिणीची अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आहोत तिच्यासोबत। तेव्हा आता रणजित म्हणतो की नाही, मी मार्ग काढलेला आहे, माझ्या बहिणीला कायमचं आमच्या घरी घेऊन जाणार आहे। तर ते ऐकल्यानंतर सर्वांना मात्र एक खूप मोठा धक्का बसतो। रणजित पुढे म्हणतो की कारण तिला या घरामध्ये आता मी ठेवून ही चूक करेल, कारण तिला इथे सुरक्षित नाही वाटत। तेव्हा आता अनामिका विचार करते की जर आता मी यावेळेस येथून निघून गेले तर मला सोहमची आणखीन वाट नाही लावता येणार। तेव्हा रणजित हा सर्वांच्या समोर अनामिकाचा हात धरतो आणि अनामिका चल असे म्हणत असतो। तेव्हा मात्र तेव्हा अनामिका सगळ्यांच्या समोर नाटक करत खोटं बोलून म्हणते की हे बघ, अरे जे काही आता आबा वगैरे बोलतात तर माझं खरंच सोहमवर खूप प्रेम आहे। आणि हे बघ दादा, अरे किती काही झाले तरी शेवटी माझा संसार आहे तो आता, त्यामुळे या घरात जे काही होईल ते सगळं मी सांभाळून घेईल, तू नको काळजी करू। आणि हे बघ, गोष्टी हळूहळू सगळ्या काही व्यवस्थित होतील, त्यासाठी आपण थोडासा वेळ जाऊन देऊयात। आणि हे बघ, अरे जरी माझं लग्न हे सोहमशी झालं गेलं असेल, परंतु नातं मात्र सगळ्यांशी बांधलं गेलेलं आहे। अनामिका आता अगदी तोऱ्यात म्हणजे अगदी हळूच आवाजात हे सर्व बोलत असते, जसे की ती खरंच खूप अगदी या घराविषयी प्रेम करणारी आहे, सर्वांवर ती इतकं प्रेम करते असे मात्र सर्वांना अगदी दाखवत असते। आता अनामिका पुढे म्हणते की अरे सर्वजण इतके माझ्याशी प्रेमाने वागतात, खरंच इतकं सर्व काही करू लागतात, मला काही टेन्शन नाही आणि तू माझी काळजी करू नकोस, आता सगळं काही व्यवस्थित होईल। सगळे अगदी माझ्या पाठीशी ढाल बनून उभे असतात, त्यामुळे आता सगळेजण माझे आहेत, कितीही काही झाले तरी मी
सगळ्यांना नाही सोडू शकत आणि हे पग माझ्या नवऱ्याला तर मी नाही सोडू शकत, कारण मी त्याच्यावर खरंच खूप प्रेम करते. त्यामुळे आज मात्र मी तुला सांगते की मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत. असे बोलून अनामिका लगेच कलाच्या मिठीत येते आणि रडण्याचं नाटक सुरू करते. तेव्हा आता रणजितला काय करू आणि काय नाही त्याचा पाय सुद्धा तेथून निघत नसतो. तो सारखा ते इकडे तिकडे पाहत असतो. अद्वैत आता त्याच्या जवळ येतो आणि अद्वैत त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की हे पग प्लीज माझ्यावर तू विश्वास ठेव. आणि हे पग अनामिकाच्या बाबतीत जे काही झाले ना तर ते यापुढे नाही होणार, हा शब्द मी तुला देतो. आणि हे पग जसा तू अनामिकाचा भाऊ आहे तसा मी सुद्धा तिचा भाऊच आहे ना, प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा आता रणजित थोडासा रागवलेला असतो. तो आता अद्वैतला म्हणतो की अद्वैत, अरे तू पुन्हा पुन्हा तेच बोलतो. अरे कसा विश्वास ठेवायचा मी तूच सांग. बघतोस ना तू काय तिची अवस्था झालेली आहे. मला एक गोष्ट सांग की जर या जागी तुझी बहीण असते आणि तिच्यासोबत हे सर्व झाले असते तर त्यावेळेस तू काय केलं असतं बरं. आणि अद्वैत एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तूच आमच्या घरी सोहमचं स्थळ घेऊन अनामिकासाठी आला होता आणि तूच असे म्हटला होता की अनामिका आणि सोहम यांचं दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे, तर दोघांनी लग्न केले तर नक्की ते खुश राहतील म्हणून. तेव्हा तर तुम्हाला वचन दिलं होतं, मग त्या वचनाचं काय झालं ते मला सांग बरं. तुझा भाऊ सुद्धा ते वचन पाळत नाही आणि तू सुद्धा ते वचन नाही पाळत. दुसऱ्यांच्या मुलीसोबत घरामध्ये काय काय घडतं हे बघून तुम्ही फक्त गप्प राहायचं का. मला एक गोष्ट सांग की चांदेकरांच्या घरातील पुरुष त्यांच्या बायकांसोबत असेच वागतात का. तेव्हा आता रणजित हा सोहम समोर येतो आणि सोहमला धमकावतो. अनामिकाच्या केसाला जरी धक्का लागला तर सोहम मी तुला नाही सोडणार हे लक्षात ठेव. परंतु सोहम काय, मी अद्वैत तुला सुद्धा नाही सोडणार. रणजित आता आबांसमोर येतो, हात जोडतो आणि आबा मी तुमची माफी मागतो. आणि हे सर्व मी रागाच्या भरात नाही बोलत आणि खरं तर आज हे सर्व मला बोलायला नकोच होतं, परंतु आज मात्र माझ्या बहिणीची जी काही परिस्थिती झाली होती तिची ती अवस्था मला नाही बघवली गेली म्हणून मला खूप टेन्शन आले. आमची अनामिका एक अशी स्वतंत्र मुलगी आहे आणि ती आता एक अगदी संवेदनशील अशी लेखिका सुद्धा आहे. सगळ्यांशी ती प्रेमाने वागते. मग ह्याच मुलीसोबत जर असं घडत असेल तुम्ही सांगा की हे सर्व मी सहन कसं करायचं बरं. त्यावेळेस मला असे वाटले होते की चांदेकरांच्या घरामध्ये माझी बहीण सुखाने राहते आणि खरंच त्यावेळेस जे काही मला वाटलं होतं ते सर्व खोटं आहे. तर आणि यापुढे जर तुमच्या सोहमकडून परत अशी चूक झाली तर मी त्याला माफ नाही करणार. तेव्हा आता अनामिका घट्ट अशी रणजितला मिठी मारते आणि रडण्याचं नाटक तर सुरूच ठेवते. आता सर्वांना बरोबर आपल्या घोळात घेते आणि आता अनामिका खूप चांगली आहे, ती आता हा त्रास सहन करते असं सगळ्यांना वाटत असते. रणजितच्या मिठीत येऊन मात्र ती आता इतकी हसत असते, इतका आनंद तिला झालेला असतो की आज तिच्यावरून सोमला इतकं काही बोलणं ऐकून घ्यावे लागले म्हणून. तिला फक्त या घरामध्ये तिचं पाऊल ह्या गोष्टीसाठी पडलेलं आहे की तिला आता सोमची बर्बादी करायची, आयुष्यातून त्याला उठवायचं, हेच तिचं एक ध्येय असतं. तेव्हा आता अनामिका ही रणजितचा हात धरून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु रणजित आता हात बाजूला करतो आणि तेथून निघून जातो. तर आता अनामिका आणखीन रडण्याचं नाटक सुरू करते. कलाही आता अनामिकाला समजावते. तेव्हा आता अद्वैत सुद्धा अगदी खूप टेन्शन मध्ये कलाला दिसतो. कला तर सारखी अद्वैतकडे पाहत असते. तेव्हा आता अद्वैत अगदी आत जायला निघतो तर कला धावतच त्याच्याजवळ येते आणि त्याला विचारते की चांदेकर तू ठीक तर आहेस ना. तेव्हा आता अद्वैत इतका म्हणजे नाराज झालेला असतो की आपण आपल्या घरातील बायकांना स्त्रियांना मानानेच वागवतो आणि जे काही आपल्यावर आरोप होतात हे सर्व मला नाही सहन होत. तेव्हा आता सर्वजण आता अद्वैतचं हे बोलणं ऐकून सर्वांना वाईट वाटत असते, परंतु अनामिका आता अद्वैतकडे बघत असते. तेव्हा आता कला ही चांदेकरला म्हणते की हे पग चांदेकर, अरे तू इतका विचार करू नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. सगळं काही पहिल्यासारखं होईल, सगळं व्यवस्थित होईल, तू टेन्शन घेऊ नकोस. आता रजनीला मात्र हे सर्व टेन्शनने चक्कर आलेले असते. ती खाली पडणार तोच लगेच कला धावते. कला म्हणते की रजनी मॅडम, परंतु रजनी आता स्वतःला सावरते. सर्वजण आता हे सर्व पाहत असतात आणि सर्वांना रजनीची काळजी लागते. सोहमला सुद्धा खूप वाईट वाटते. तेव्हा आता रजनी ही कलाला म्हणते की अगं मी ठीक आहे, कारण अचानक आता डोळ्यावर माझ्या असा अंधार पडला होता त्यामुळे चक्कर आली असेल. तेव्हा आबा लगेच आता कलाला सांगतात की कला अगं रजनीला तू तिच्या रूममध्ये घेऊन जा बरं. तेव्हा आता कला ही रजनीला रूममध्ये घेऊन जाते. तर आता राहुल हा सोहम जवळ येतो आणि त्याला शांत करतो. त्यानंतर आता कला ही रजनीला घेऊन रूममध्ये येते. तेव्हा आता कला ही रजनीला म्हणते की हे बघा शांत व्हा, मी तुम्हाला गोळी देते आणि गोळी घेतल्यानंतर जरा आराम करा प्लीज. तेव्हा आता कला ही तिला गोळ्या देत असते. रजनी आता गोळ्या घेऊन पाणी तर पित असते. तेवढ्या तिथे श्रीकांत येतो. श्रीकांत रागाने विचारतो की रजनी काय झाले, कसल्या गोळ्या घेतेस तू. तेव्हा आता कला म्हणते की रजनी मॅडमला चक्कर आल्यासारखे झाले म्हणून मी त्यांना गोळी दिली. तेव्हा आता श्रीकांत ओरडतो. श्रीकांत म्हणतो की काय चक्कर कसली येते रजनी तुला, घरात काही घडले का, काय झाले रजनी सांग मला.
तेव्हा आता रजनीला मात्र काही बोलता येत नाही, ती शांत असते. तर कलाच म्हणते की हे बघा श्रीकांत सर, तुम्ही प्लीज रजनी मॅडमला काही असं आणखीन बोलायला लावू नका. परत तेच बोलल्यामुळे त्यांना विचार करून आणखीन त्रास होईल. तेव्हा आता श्रीकांत खूपच रागावतो. श्रीकांत म्हणतो की रजनी हे बघ, ऐकून घे, मी तुला हे सर्व विचारतोय, काय झाले तुला व्यवस्थित सांगता येत नाही का? तेव्हा आता रजनी बिचारी खूप घाबरते आणि रडतच म्हणते की हो सांगते. तेव्हा आता सोम आणि अनामिका असं ती म्हणत असते. तर आता श्रीकांत विचारतो की आता त्या दोघांचं काय? तेव्हा आता रजनी ही अगदी दबकत म्हणत असते की अनामिकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते ऐकून आता श्रीकांतला तर धक्का बसतो. श्रीकांत म्हणतो की काय काय बोलतेस रजनी? तेव्हा आता लगेच रजनी ही रडतच म्हणते की अनामिकाने त्यांच्या रूममध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा आता श्रीकांत जोरातच ओरडतो की अरे पण का हे सर्व ती करत होती? तेव्हा मात्र आता रजनी ही घाबरतच म्हणते की तिचा भाऊ आला होता आणि त्याच्याशी बोलताना मात्र सोहम चुकून अनामिकाला, तर लगेच आता श्रीकांत विचारतो की काय म्हणाला, लवकर बोल की नक्की तो काय म्हणाला? काजल असं म्हणाला. तेव्हा आता हे ऐकून मात्र श्रीकांतला खूप राग येतो. आता इतका रागवलेला असतो. तर आता रजनी म्हणते की हे मात्र अनामिकाला खूप असं लागले आणि धावतच ती रूम मध्ये निघून गेली. तेव्हा आता श्रीकांत रागानेच म्हणतो की रजनी, अगं काय झाले तुला समजतेस का? आणि हे सर्व कशामुळे झाले हे तुला कळते का? आणि हे बघ रजनी, तू सोहमकडे अजिबात लक्ष देत नाही, त्याच्याकडे लक्षच नसतं. आणि काय ग, घरामध्ये असं काय काम असतं तुला? दिवसभर तू काय करत असते? आणि हे बघ रजनी, अगं सोहम आपला एकुलता एक मुलगा आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं, त्याच्यावर चांगले संस्कार करावे, त्याला काय हवं काय नाही हे अगदी त्याचं लक्ष देऊन बघत राहावं. ते मात्र तुला नाही जमलं. तुला किती वेळेस सांगितलं की अगं तू त्याच्यावर कंट्रोल ठेव, त्याला सांभाळ, परंतु शेवटी तू माझं काही ऐकायला तयारच नाही माझं तू काही ऐकले. फक्त मोळमोळू रडत बसण्याशिवाय तुला आयुष्यात काही जमले नाही. अंजारून आणि गोंजारून बोललं तर सगळं काही होत नसतं. कधीतरी अंजारून गोंजारून त्याचा अगदी कान पिळायला सुद्धा हवा होता आणि जर गरज वाटली तर कानफटात सुद्धा तू त्याच्या मारायला हवी होती. एक आई म्हणून तू काही केलेले नाही, आई म्हणून कोणत्याही कामाची तू नाहीस. त्यामुळे आता जे काही भोगायचं असेल ते भोगा, शेवटी तुमच्या कर्माचीच ही फळं आहेत. आणि हे बघ रजनी, मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तू माझ्यासाठी चहा बनवून ठेव. आता श्रीकांत मात्र रजनीवर अगदी सर्व धमकावत हे सर्व बोलत असतो. तर कला आता तिथे समोरच असते. कला मात्र आता श्रीकांतचं हे बोलणं आणि वागणं पाहत असते. कला आता रजनीची तिला सुद्धा अगदी काळजी लागते. तिला आता असं वाटतं की खरंच रजनी मॅडमला किती सर्वांचं सहन करावं लागतं. कलाला वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे अनामिका अगदी डोक्याला खूप टेन्शन आहे असे डोक्याला हात लावून बसलेली असते. सोहम बिचारा त्याची काही चूक नसताना त्याला सर्व सहन करावे लागते. शेवटी तो तेथे येतो आणि स्वतःचीच चूक आहे असे तो मान्य करतो आणि आता काही जरी झाले तरी शेवटी मला अनामिकाची माफी मागावीच लागेल असे तो स्वतःला म्हणतो. तरच अनामिका शांत होईल असा तो विचार करत असतो. तो आता अनामिका जवळ येतो आणि अनामिकेचा हात धरून तिची माफी मागणार असतो. तोच लगेच अनामिका आपला हात बाजूला करते. सोहम अगदी म्हणतो की हे बघ अनामिका, परंतु अनामिका लगेच त्याला म्हणते की माझ्याशी बोलू सुद्धा नको. तेव्हा आता सोहम म्हणतो की हे बघ प्लीज, अगं ऐकून घे. तर अनामिका लगेच आता त्या सोहमला बाजूला ढकलून देते आणि म्हणते की हे बघ, हात लावण्याची हिंमत कशी झाली तुझी, जा इथून तू. तेव्हा आता सोहमला खूप राग येतो. सोहम लगेच रागाने तिच्याकडे बघत तिथून निघून जातो. अनामिका तर लगेच आता खोशून स्वतःवर हसत असते. तर सोहम बाहेर येतो आणि रागानेच तो बाहेर जायला निघतो. तोच लगेच अद्वैत त्याला म्हणतो की थांब सोहम, आणि विचारतो की काय झाले, तुमच्यामध्ये परत काही झाले का? तेव्हा आता सोहम लगेच सांगायला सुरुवात करतो की दादा हे बघ मी काय करू, तूच सांग मला आता मी काय करू. अरे मी कितीही अगदी स्वतःला अगदी म्हणजे दोषी ठरवण्याचा प्रयत्न जरी केला, मी तिची इतकी माफी मागतो पण सगळ्या काही गोष्टी माझ्या विरोधातच जात असतात. अरे मला मान्य आहे की दादा हे बघ, मी तर माझी चूक आहे, तर मी तिचं माफी मागण्याचा प्रयत्न केलास, तिची माफी मागितली, तिला सॉरी म्हटलो, परंतु तिने तर काय केलं, तिने तर मला ढकलून दिले, ही कोणती पद्धत झाली. तेव्हा आता अद्वैत सुद्धा रागवतो. अद्वैत म्हणतो की अरे सोहम, आपल्या बायकोला वेगळ्या म्हणजे मुलीच्या नावाने हाक मारणं ही सोहम तुझी कोणती पद्धत झाली सांग बरं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ काही जरी झाली तर चूक ही तुझीच आहे. अरे तुझी बायको हर्ट झाली तर तिचं जे काही रागवणं आहे हे अगदी स्वाभाविकच आहे. अरे अगोदर तू चूक करणार, तिची माफी मागणार आणि तू तर लगेच तिने तुला माफ करावं अशी अपेक्षा ठेवणार का?
तेव्हा सोहम म्हणतो की दादा हे बघ, मी तिला काही सांगण्याचा जरी प्रयत्न केला तर सोहम आता बोलायचं थांबतो आणि म्हणतो की जाऊन दे दादा, तू नाही समजून घेऊ शकत. तेव्हा आता अद्वैत सोहमला थांबवतो आणि म्हणतो की हे बघ, जे काही झालं ते अगदी भयंकर झालेलं आहे, त्यावर मी असे केले आणि तिने तसे केले असं म्हणून हा विषय वाढवण्यात काही एक अगदी अर्थ नाही. अरे तुझी चूक झालेली आहे, त्यामुळे तू तुझी चूक ही स्वीकार आणि पुन्हा मात्र ही गोष्ट होणार नाही याची जाणीव असून दे. समजलं का तुला हे सर्व? तेव्हा आता लगेच सोहम म्हणतो की हो दादा आणि सोहम तेथून निघून जातो. त्यानंतर आता इकडे अद्वैत आता खूप टेन्शन मध्ये असतो. तो सारखा आता हाच विचार करत असतो. तर कला आता ही रजनीजवळ असते. तेव्हा आता रजनी मात्र तिथेच बसलेली असते आणि कला सुद्धा तेथेच असते. तर श्रीकांत आता फ्रेश वगैरे होऊन आता येतो आणि पुन्हा रजनीवर रागावतो आणि रजनीला म्हणतो की अगं जा, का अजूनपर्यंत तू इथेच बसलेली आहे? मी तुला चहा बनवण्यासाठी सांगितला होता आणि तू तर अजून इथेच आहे. फ्रेश आपलं काहीतरी बनव, नेहमीसारखा तो चिवडा वगैरे काही नकोय. तेव्हा आता लगेच कलाही तेथेच असते. कला लगेच आता म्हणते की श्रीकांत सर असं का बोलत असतील आणि आता ती म्हणते की हे बघा रजनी मॅडम, मी आराम करा, तोपर्यंत मी श्रीकांत सरांसाठी चहा बनवते. तेव्हा आता रजनी ही रडत असते. रजनी म्हणते की नाही कला, अगं नको, मी करते चहा, नाहीतर मलाच परत काही ऐकून घ्यावे लागेल. त्यानंतर आता कला ही बाहेर निघून येते. तर अद्वैत एकटाच डायनिंग टेबलवर बसलेला असतो. तर कला तेथे जवळ येते. कला म्हणते की हे बघ चांदेकर, जे काही झाले ते अगदी भयंकर झाले. रजनी मॅडमला सुद्धा खूप असं टेन्शन आलेले आहे. तेव्हा आता अद्वैत कलाकडे बघतो आणि तो कलाला म्हणतो की हे बघ, आता मी आता सोहमशी बोललो आणि त्याला माझं म्हणणं पटलेलं आहे असं वाटतंय आणि तो सुद्धा ह्या सर्व गोष्टीचा विचार करेल, परंतु सर्व नॉर्मल होण्यासाठी वेळ तर लागेलच. तेव्हा आता रजनी ही किचन मध्ये असते. तर आता कलाचे लक्ष रजनीकडे जाते. ती अद्वैतला म्हणते की मी आलेच. तेव्हा आता रजनी ही चहा करत असते. तर कला तेथे येते आणि म्हणते की रजनी मॅडम हे बघा, राहून दे, मी चहा बनवते. तेव्हा आता रजनी म्हणते की नको अगं कला, मी करते, कारण उगाच मला आणखीन काही ऐकून घ्यायचं नाही. तेव्हा आता हे सर्व बघून कलाला सुद्धा खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे हा पूजाला या राहुलने अगदी तेथे बांधून ठेवलेले असते. तिच्या तोंडामध्ये अगदी रुमालचा बोळा घातलेला असतो, त्यामुळे पूजाला बोलता सुद्धा येत नाही. पूजा आता आपल्या सोडवण्यासाठी खूप झटापटा करत असते. तेव्हा मात्र आता पूजा इतकी झटापट करते आणि समोर टेबलवर तिला तिचा फोन दिसतो. पूजा फोनकडे बघत, माझा फोन तर इथेच आहे, म्हणजे मी नक्की कला मॅडमला फोन करू शकते असं ती आता विचार करते. म्हणून ती आता अगदी आपल्या पायाची धडपड करत करत आता ती खुर्ची अगदी तेथे सरकत तेथे टेबल जवळ येते आणि कसा तरी आपला फोन आपल्या हातात घेते आणि कलाचा नंबर काढून ती कलाला फोन करते. तर कला मात्र आता इकडे किचन मध्ये असते आणि ती धावतच आता डायनिंग टेबल जवळ अद्वैत जवळ येते. अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे पूजाचा फोन. तर अद्वैत म्हणतो की अगं मग उचल ना. आणि तेवढ्यात राहुल आणि रोहिणी हे अगदी मागेच बसलेले असतात. राहुल मात्र आता हा मोबाईलमध्ये गेम खेळत असतो आणि रोहिणीचं लक्ष मात्र आता सगळं कला आणि अद्वैत या दोघांकडे असते. ती लगेच राहुलला अगदी हाताने मारते. अरे ती कला काय म्हणते, तू ऐकलंस का राहुल? पूजाचा फोन आलेला आहे असे हळूच सांगते. तेव्हा आता राहुल म्हणतो की काय काय बोलते मम्मा, असं शक्य आहे? पूजाचा फोन येऊ शकत नाही, कारण मी तिला तर बांधून ठेवलेला आहे. तेव्हा आता कलाच्या म्हणजे कला फोन उचलते आणि आता कलाही म्हणते की बोल पूजा. तर पूजाच्या तोंडात आता तो बोळा असल्यामुळे तिला बोलता येत नाही. ती फक्त जोरात हू हू असं करत असते आणि आता तो जो काही अगदी तिचा कणलेला आवाज आहे तर तो कलापर्यंत येत नसतो. कला म्हणते की पूजा, अगं हॅलो बाळा, बोल ना, तुझा आवाज माझ्यापर्यंत नाही येत. राहुलची तर वाटच लागते. राहुल म्हणतो की आता यांना पूजाबद्दल जर काही समजले तर माझी वाट लागेल. तेव्हा आता कला ही हॅलो हॅलो पूजा, अगं मला तुझा आवाज नाही येत, तू जरा मोठे बोल असे म्हणत असते. तेवढ्यात राहुल लगेच आता आपल्या त्या गुंडांना फोन करायला बाहेर जातो आणि तेवढ्यात आता पूजा ही फोन कट करते. तेव्हा आता कला ही विचारात पडते. कला म्हणते की पूजाचं नेमकं काय सुरू आहे, तिचा आवाज सुद्धा माझ्यापर्यंत का पोहोचत नसेल, की काहीतरी कुठे गडबड आहे. म्हणून आता कलाला संशय येतो. जे काही आहे ते माझ्या हाती नाही लागत, त्यासाठी मला नक्की काहीतरी करावे लागेल. तेव्हा मात्र आता राहुल बाहेर फोन करतो आणि त्याचे गुंड आता रोडने जातच असतात. तेव्हा आता लगेच ते गाडी थांबवतात. तर राहुल त्यांना म्हणतो की काय रे, अरे काय बोला म्हणतात, अरे त्या पूजाचा आमच्या घरी फोन आलाच कसा? तेव्हा तो गुंड म्हणतो की काय काय बोलता साहेब, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेतात, ती तर आमच्या समोरच आहे. आता तो गुंड सुद्धा खोटं बोलतो. तेव्हा आता तो जो काही माणूस आहे तो फोन ठेवतो आणि दुसऱ्या आपल्या माणसाला म्हणतो की हे पग त्या पोरीने घोळ घालून ठेवलेला आहे, चल बरं लवकर. तेव्हा आता कला ही इकडे अद्वैतला म्हणते की हे पग चांदेकर, मला असं वाटतं की आपण पूजाच्या घरी जाऊन तिला भेटायला हवे. नक्की तिला काहीतरी असं सांगायचे आहे. ती प्रयत्न करते परंतु तिला सांगता मात्र येत नाही. रजनी आणि रोहिणी आता तेथेच असतात.
कला म्हणते की हे आपण एक काम करू, आपण तिच्या घरीच तिला भेटायला जाऊयात। तेव्हा आता कला परत म्हणते की तू जसे म्हणाला की ती आपली एम्प्लॉई आहे, मग आपली तिला म्हणजे ती सुखरूप आहे की नाही हे अगदी बघणं आपली जबाबदारी आहे। चांदेकरांकडून पुन्हा एकदा आणखीन दुसरं काहीतरी असं दुर्लक्ष व्हायला नकोय। तेव्हा आता रोहिणी तर खूपच घाबरते आणि आता अद्वैत लगेच तयार होतो। त्यानंतर आता मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये कला आणि अद्वैत ठरल्याप्रमाणे आता पूजाच्या घरी पूजाला भेटायला येतात। तेथे आल्यानंतर आता त्यांना जेव्हा तिच्या आईकडून समजते तिची आई आता अंथरुणातच असते कारण ती सतत आजारी असते, तेव्हा आता ती कला आणि अद्वैत या दोघांना सांगते की 2 दिवसापासून पूजा ही ऑफिसला जाते म्हणून निघून गेली, परंतु अजूनपर्यंत ती काही आलेली नाही। तेव्हा आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात। त्यानंतर आता दोघेही घरी येतात आणि त्यानंतर सर्वजण घरी जेवायला बसतात। आबा आता सर्वांच्या समोर कलाला विचारतात की आपल्या त्या ऑफिसमधील कलाचं काय झालं, तुम्ही गेला होतात का तिला भेटायला? तेव्हा आता कला म्हणते की हो भेटायला तर गेलो होतो, परंतु तिची भेट नाही झाली म्हणून आम्ही पोलीस कंप्लेंट करून आलो, त्यामुळे पोलीसच बघतील की आता काय करायचे ते। पोलीस म्हटल्यानंतर आता रोहिणी तर खूप घाबरते। तेव्हा मात्र आता रोहिणी खूप घाबरलेली असते आणि आता राहुल तेथे जेवायला नसतो, तर कला विचारते की राहुल कुठे, कारण त्याच्या खुर्चीवर राहुल नसतो। तर रोहिणी म्हणते की राहुल जरा उशिरा येणार आहे, त्याची पार्टी आहे म्हणून तो पार्टीला गेलेला आहे। तेव्हा आता कलाच्या लक्षात येते, कला आता विचार करते की राहुल नक्की पार्टीला गेला असणार। आता जेव्हा गौरव, राहुल आणि जो काही तो हिरे विकणारा व्यापारी आहे तो सुटल्यामुळे आता ह्या तिघांची जी काही पार्टी आहे तर कला मात्र त्यांचा पाठलाग करत तेथे येऊन पोहोचणार असते आणि शेवटी कला त्यांचं सगळं काही बोलणं हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून आपल्या अद्वैतला दाखवणार आहे। अद्वैत सुद्धा तिच्यासोबतच असतो। तेव्हा आता कला आणि अद्वैत राहुलला बरोबर रंगेहात पकडतात आणि शेवटी पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।